एव्हरीवन, नमस्कार. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान असाल. आणि संध्याकाळची वेळ आहे, सोहम आला आहे आमचा. म्हटलं चहा बनवावं थोडा. आजकाल लवकर अंधार होते बघा, 6 वाजलेले आहेत अजून. 6ला पण 5 मिनटं कमी आहेत, तरी पण एवढा अंधार वाटतोय. बघू शकता खिडकीतून. थोडं चहा करावा आता. आणि दिवसभर की नाही केस धुवायला वेळच मिळालेला नाही आहे, तर आत्ता केस धुतलं. आता चहा करते. आणि डोशाचं पीठ पण भिजवलेलं आहे. डोसे काय इडली काय बघू, त्याचं बनवता येईल ते बनवेल मी. आणि चला मी या सगळे चहा घ्यायला. संध्याकाळचा चहा घेतल्यावर जरा बरं वाटतंय मला की नाही. आधीमध्ये नसला तरी चालते, पण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम वेळेवर चहा पाहिजे. तरी आज लेट झालेला आहे, कारण कपडे पण धुवायचे होते, दिवसभर काम पण होतं त्याच्यामुळं. चला मग चहा घेऊया. आज मी बनवणार आहे भोपळ्याच्या पानांची भाजी. तर ही भाजी मी दुपारी निवडून ठेवलेली आहे. फक्त भाजी आणि भाकरी करेल. आणि ह्या मिरच्या पण आणलेल्या आहेत गावाकडूनच. आणि हा फडंग आहे, माझ्या बहिणीने दिलाय सोहमसाठी. काय खाणे माझी भाकरी ही भाजी कापून घेतलेली आहे बघा भोपळ्याची. आणि हे थोडेसे तांदूळ भिजत घातलेत मी, त्याच्यामुळे थोडीशी डाळ पण भिजत घालते. डाळ आणि तांदूळ घालून ही भाजी करायची असते. मिरचीमध्ये थोडासा लसूण सोलून घेऊया.
मैत्रिणींनो, ही भोपळ्याची भाजी खूप छान टेस्टी लागते आणि एकदम ताजी ताजी आपण शेतातली आहे. आणि याच्यामध्ये मी लसूण मिरची असं बारीक करून ते मिक्सरलाच बारीक करून घेतलेलं, ती फोडणी घातलेली आहे. आणि हे डाळ तांदूळ जे भिजत घातले होते मी तेही घातलेले आहेत. ही भाजी शिजताना की नाही थोडंसं पाणी घालायला लागते, म्हणजे डाळ आणि तांदूळ पण शिजायला लागतात त्याच्यामुळं. आणि अशी फतफद टाईप शिजवायची एकदम जास्त, त्यामुळं अगदी मस्त लागते, अशी खमंग अशी काय म्हणतात त्याला क्रीमी टाईप लागते ही भाजी खाताना. तर ह्या टाईपने तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला जर लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट पण घालू शकताय, पण मिरचीमध्ये जास्त छान लागते ही भाजी. आमची आई खूप छान करते, लहानपणापासून आम्ही ही भाजी खात आलो आहोत. आईच्या हातची तर भारीच लागायची, पण मी तशी ट्राय केला आहे करण्याचा. थोडंसं गरम पाणी घातलं आहे त्यामुळे पटकन शिजते. आता थोड्या वेळेला झाकून ठेवूया आपण, एक 10 मिनटं तरी लागतात या भाजीला शिजायला, कारण ही भाजी की नाही बारीक गॅसवर शिजायला लागते आणि थोडा वेळ पण लागतो शिजायला. लाईट गेलेली आहे आणि हा आहे आमचा इमर्जन्सी लाईट चालू आहे. तर लाईट गेली काय माहिती कसं काय लाईट जात नाही. आणि भोपळ्याच्या पानांची भाजी झालेली आहे, बघू शकता. ही अशीच असते, असं डाळ तांदूळ घालून शिजवतात ही भाजी. शिजलेली आहे, आता भाकरी करायच्या फक्त जेवायचं. तर मैत्रिणींनो, माझे व्लॉग जरी खूप दिवस आले असतील तुम्हाला, तरी मी इतके दिवस इकडे राहिलेले नाही आहे. हे व्लॉग्स मी बनवले, मला आधीमध्ये एडिटिंग करणं जमलं नाही, त्यामुळं काही काही एक 2-2 दिवस मी व्लॉग्स टाकलेले नाही आहेत आधीमध्ये. त्याच्यामुळं की नाही असं थोडंसं लांबत गेले हे व्लॉग. अजून 1-2-3 व्लॉग आहेत, त्यानंतर तुम्हाला माझे अंबरनाथचे व्लॉग येतील. ऑलरेडी मी अंबरनाथला आलेली आहे आणि त्याच्यानंतर हे सगळे व्लॉग मी तुमच्याशी शेअर करते आहे. आणि सोहमकडे की नाही मला जाऊच वाटत नव्हतं, काय करावं कसं करावं सुचतच नव्हतं. पण कसं असतंय, पोरांना त्यांची जबाबदारी त्यांच्यावर ठेवून जायला हवं. आपल्याला आईला ते धाडस करायला लागतंय, आईचा जीव असतो आपला. त्यामुळं की नाही आता पोरं येणारच आहेत दिवाळीला, त्यामुळं काही मी इतकं जास्त हे केलेलं नाही आहे. त्याच्यासाठी थोडंसं म्हटलं काहीतरी पदार्थ खायला करून घालावेत त्याला, म्हणून उद्या मी त्याच्यासाठी काहीतरी बनवणार आहे. आणि सोहम नाही आमच्या थोडं ॲडजस्ट केलेलं आहे. इकडं तो थोडाफार स्वयंपाक शिकलाय, थोडंफार तो स्वयंपाक करून नेतो आणि त्याच्याकडे सगळी सोय आहे इथं. नाही म्हणता म्हणता माझा दुसरा संसार इथं डबल झाला. अंबरनाथला एक संसार आणि इथं एक संसार. काय करणार मग, कधीतरी आम्हाला पण इकडे यायला लागतंय आणि त्याला पण थोडंसं पाहिजे ना करून खायला, त्यामुळे आम्ही सगळे सामान इकडे सेट केलेलं आहे. तर मस्त असं झालेलं आहे रात्रीचं जेवणाचं ताट. भोपळ्याच्या पानांची भाजी, भाकरी आणि असे पापड, नळी पापड. आणि एक भाकरी मी तव्यामध्ये थोडी कुरकुरीत करायला ठेवलेली आहे. मी अशी करकरीत भाकरी छान लागते, एकदम सॉफ्ट भाकरी मला आवडत नाही, आमच्या सोहमला आवडते. आणि सोहमने घेतले जेवायला ऑलरेडी. मी पण जेवते.